नमस्कार. डी.आर. न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बार्शी तालुक्यातील गौडगाव गाव आहे. गौडगावमधील शेतकरी मदन चंद्रकांत आरगडे यांच्या शेतामध्ये आपण व्हिजिट केलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जे पाठीमागं बघताय सोलर प्लॅन्ट, तो विहिरीवर लावलेला आहे आणि त्याचं बातमीपत्र करण्याचं कारण म्हणजे काय, आज इतरत्र शेतकरी आहेत, त्यांच्या अडचणी सांगतोय तुम्हाला. तर काही जणांना 20 म्हणा 40 म्हणा पोल टाकून लाईट घ्यावी लागते आणि 20 म्हणा 30 म्हणा पोल टाकून लाईट घेतल्यावर सुद्धा त्यांना वीज वेळेवर मिळत नाही. म्हणजे थोडक्यात काय होतं, तर कधी फ्यूज जातो, कधी DP उडतो आणि अशा संकट म्हणा किंवा अडचणी म्हणा त्या शेतकऱ्याला येत असतात. आता जर तुम्ही बघितलं असेल माझा सोलरचा प्लॅन, तर ती कंपनी असं सांगते, असा दावा करते की सकाळी 10 वाजल्यापासून तुम्ही बटन दाबू शकताय, ते 5 वाजेपर्यंत किंवा 4:30 वाजेपर्यंत तुमची मोटर, जशी विद्युतची जी मोटर चालते तसं ह्या सोलरचं पाणी त्या ठिकाणी पडतं आहे. आणि शेतकऱ्याचं तुम्ही जर बघितलं असेल तर शेतकऱ्याचे रात्रीचे कष्ट म्हणा, रात्री अपरात्री जाणं म्हणा, लाईट आली की बटन दाबणं, लाईट गेली की परत जाऊन येणं, ह्या सोलरमुळं फक्त काय झालेलं आहे माहिती आहे का, शेतकऱ्याचा त्रास कमी झालेला आहे. आणि ह्याचा खर्च तर तुम्हाला मी सांगतो, 35,000मध्ये ती माणसं येतात, सगळं फिटिंग करतात आणि बटन दाबून तुम्हाला पाणी काढून दाखवतात. म्हणजे थोडक्यात ह्या जे शेतकरी असतील त्यांचं कमी क्षेत्र असेल, जास्त क्षेत्र असेल, तर त्या शेतकऱ्याला त्या शेतीच्या सारखं, म्हणजे कुणाला 5 HP घ्यायची असेल किंवा 3 HP घ्यायची असेल तर किंवा 7.5 HP असं तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता आणि तसा प्लॅन तुमच्या शेतामध्ये उभारू शकता. तर तुम्हाला मी ह्याचा संपूर्ण व्हिडिओ टाकतो, शेअर करतो आणि ह्याचं पाणीसुद्धा कशा पद्धतीनं पडतं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमामध्ये बघू शकता. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांना नक्की पाठवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही हा प्लॅन्ट लावता येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी राहुल गुरव, डी.
भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.